हाय 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 हाय. ए काका बिस्किट पुढे दे ना. चंपा गल्ली येतो का रात्री देशील ना. बडव्या तुझ्या आई बहिणीकडून घे ना. बडव्या तुझ्या बायकोला विचार ना किती दुखत ते. बडव्या जातो का आता करू साडीवर. येऊ का बडव्या येऊ का. तुला बडव्या पोरगा आहे पोरगा चांगला ग्रॅज्युएट पोरगा आहे ग्रॅज्युएट आला या धंद्यात हिजड्याच्या आणि आमच्या पोटावर लात मारतो साल्या. बडवा कुठला. मित्रांनो शाळेतून केव्हा आले तुम्ही. आता झाले. मास्तरनी फी मागितले 1000 रुपये. 1000 रुपये फी मागितले. नाही दिले ते म्हणले शाळेत येऊ नका. अरे असं म्हणले. जाऊ दे तुम्ही खेळा बरं मी देतो तुम्हाला. हा जा खेळा. याला मग काय परीक्षा बघते शिकव ग माझ्या लेकराला. बाळांनो काय काळजी नका करू. तुमच्या पैशाची व्यवस्था करतो मी करतो व्यवस्था. पण तुम्ही नीट शिका कळलं का. समजलं ना. मी नीट शिका. आलीस ना शेवटी. चल येते का मग आता. हो पण 300 रुपये घेईन प्रत्येकाची. 300. 300 हो 3000 बाद का तुला. नाही नाही 300 रुपये घेईन. 300 रुपये देणार ना. हा रस्त्यावर घावलेली पोरं मी आणली शाळेत घातलीत. त्या शाळेत 1000 रुपये भरायचे. आज 5 जणांसोबत झोपावं लागेल. चालेल चालेल पण एक एकाने या. रोज सडत गडत मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. नाहीतर इथे जिवंत कोण आहे. नाही नाही मला मरून कसं चालेल. मी मेलो तर माझ्या लेकरांचं कसं होईल. नाही नाही चल.
उशीर झाला. अरे माझी लेकरं वाट बघत असते शाळेंचा. इतकं टाइम. हो रे बाळा, हो हो. छोटू कुठे गेला? छोटू त्याला पाठवलं मी पुढे शाळेत. पाठवलं पुढे. फी जास्तीचे पैसे दिले तो का? आज वडापाव मिसळपाव खाऊन घे. हा जा, त्याला पण सांग. हो चालेल. चंपे नको इतकी पूस. मरशील. ए मावशे, अगं नाहीतरी इथं जिवंत कोण आहे? रोज टाळ्या वाजवत भीक मागून कमवावं लागतं. त्याला आम्हाला कोण काम पण देत नाही. लांडग्यांची आवडे झाले. प्रत्येकाच्या नशिबाचे भोग असतात रे बाबा. या लम्माईने जे लिहिले नशिबात तेच घडत असतं. तुझ्या त्या लम्माईच्या अगं तिला काळीच तरी आहे का? दगडाची ती दगडाची. ती जर असती तर आम्हाला काही हिजरा केला असता का तिने? बरे याला मग बाय. चंपे गप ग भावाने, देवी कोपल ना. ए मावशे, अगं या दुनियेत देव नाही ग. असता तर आमची अशी वनवन झाली नसती ग मावशे. चला रोज कुणाला तरी उरावर घ्यावं लागतं. चालेल तर कोणी काम पण देत नाही. चालेल भिकार चोट उपाशी लवडायचे चाले. अगं चंपे, चांडाळले शिव्या नको देऊस. ए मावशे, अगं माणसाची जात लय माजोडी आहे ग, लय माजोडी आहे. काही जणांना तर आमचा वारा पण सहन होत नाही. आणि काही जण तर अगं बरं झालं तर रांडा आहेत. नाही तर साल्यांनी आपल्या आया बहिणी पण रस्त्यावरून चालू नसत्या दिल्या. चंपे, तू ही पोरं सांभाळतेस ना, त्याचं लई कौतुक वाटतं बघ आम्हाला. हे मावशे, तुमच्या समाजाने रात्रीचं करायचं आणि पोट पुढं आलं का द्यायचं फेकून कचरा कोंडीत मरायला. च्या मायला गांडीत दम नाही तर कशाला करायची लफडी? वारे माणसाची जात. अरे पोरा, समधीच माणसं वाईट नसते यार. अगं मग आम्हाला माणूस म्हणून का जगू देत नाही? चंपे, बरं मी येते आता. लई येळ झालाय. उद्या पोताच्या संग खेळा जायला जायचंय मला. तेव्हा आता झोप, आराम कर, जास्त पिऊ नको. येते मी. सांभाळ ग बाय पोराला. आमची जिंदगी एकदम छाट होऊन गेली. ना देव भेटला ना देव माणूस. आमची जिंदगी अशीच चाली डुकरासारखी गटारीत लोळून पोन संपणार आहे. अम्मा उठ. मला शाळेत जायला टाइम होतोय. अम्मा उठ. झालं
काहीतरी खाऊन घे रे, वडापाव उसळपाव.